ते फसवा आरक्षण ईडब्ल्यूएस एससीबीसी आम्हाला नको आहे। आम्हाला 50% आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरांगेदादा पाटील यांच्या सोबत राहणार आहे आणि सर्व मुस्लिम बांधव सोलापुरातील सर्व त्यांच्या पाठीशी राहणारे योजमी गवाही देतो। जरांगे पाटलांसंग जे वादळ आहे ते वादळ कसं चाललंय त्या वादळात आम्ही समाविष्ट होण्यासाठी आम्ही सोलापूर शहरामधून ग्रामीण भागातून सर्व लोक या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही आणि मुंबईला चाललोय। संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील काल अंतरवाली सराटीतून आझाद मैदान दिशेने निघाले आहेत। सोलापूर शहर व जिल्ह्यातील तमाम मराठा बांधव कालपासूनच मुंबईला आझाद मैदानच्या दिशेने जायला निघाले आहेत। आम्ही तमाम मराठा बांधव, दलित बांधव व मुस्लिम बांधव पूर्ण ताकदीनिशी हे पहिल्यापासून या आरक्षणाच्या लढ्यात 2016 पासून आमच्या सोबत आहेत आणि आजही आमच्या सोबत आहेत। न्यायिक आरक्षण घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलं एससी एसटी आणि ओबीसी, त्यामुळे मराठ्याचं आरक्षण कुठे आहे तर ओबीसीतच आहे। ते आरक्षण घेण्यासाठी आम्ही मुंबईला जात आहोत। ते फसवा आरक्षण ईडब्ल्यूएस एससीबीसी आम्हाला नको आहे। आम्हाला 50% आतून ओबीसीतून आरक्षण पाहिजे। मुंबईला का जायचं? मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे, भारताची आर्थिक राजधानी आहे। त्या राजधानीकडे गेला तर आंतरराष्ट्रीय सगळा मीडिया एकवटला जातो। कारण का हे सरकार बहिरा झालंय, एवढे वर्ष झालं आंदोलन चालू, हे सरकार दखल घेत नाही। त्यामुळे पूर्ण ताकदीने आम्ही मुंबईला जात आहोत। मागच्या वेळेस मुंबईला गेलो, सरकारने विनंती केली की अधिसूचना 15 दिवसात करतो आणि समाजाला न्याय देतो। या सरकारनं 2 वर्ष झालं फसवलंय। त्याचा जाब विचारायला तमाम मराठा बांधव, दलित बांधव, मुस्लिम बांधव मुंबईच्या दिशेने जात आहोत। आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आता इथं जे आलेले आहेत सर्व बांधव यांनी सांगितलंय जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत पूर्ण ताकदीनिशी आम्ही तुमच्या सोबत आहोत। आणि मराठा बांधवांनो, आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी यायचं का? हे जनतेचा आवाज या जनतेच्या सरकारला कळत नाही। त्यामुळे हे सरकार जोपर्यंत न्याय देणार नाही तोपर्यंत हे बांधव माघारी येणार नाही। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। आता कुठे जायचं? मुंबईला जायचं। 2 व्हीलर, 4 व्हीलर, ट्रॅक्टर, पाण्याचे टँकर, अँब्युलन्स या ताफ्यासहित आम्ही निघालो आहोत। जवळपास कालपासून आजपासून जरांगे पाटलांच्या ताफ्यात काल दुपारी पोलिसांचा आकडा 46,000 गाड्या होत्या। अजून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश, मुंबई या भागातनं पूर्ण मोठ्या प्रमाणात आज पुणे आणि मुंबई आज दिवसभर बघाल त्या समुद्राला हा मराठ्यांचा समुद्र भेटायला जात आहे। सरकारने तातडीने निर्णय घ्यावा व मराठ्यांना न्याय द्यावा। पुढील होणाऱ्या परिस्थितीत हे सरकार जबाबदार राहील। कारण आम्ही काय अचानक निघालो नाही। 4 महिने संघर्ष होता। मनोज दादांनी यांना कल्पना दिली होती आणि सरकार तरी एक कारण करते, आता मंत्र्याला पाठवते, आता पीएला पाठवते। अजिबात ऐकणार नाही। आमचा निर्णय ठाम आहे। आमच्या सर्व नोंदी सापडलेत, आमचे पुरावे सापडलेत, आम्ही ओबीसीत आहे सिद्ध झाले। तरी पण हे सरकार दखल घेत नसेल तर आम्ही सरकारला हे जाब विचारल्याशिवाय सोडणार नाही। आज महायोद्धा आणि जरांगे दादा पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम समाज व छत्रपती मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। आणि जोपर्यंत आरक्षण मराठा समाजाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही जरांगे दादा पाटील यांच्या सोबत राहणार आहे आणि सर्व मुस्लिम बांधव सोलापुरातील सर्व त्यांच्या पाठीशी राहणारे योजमी गवाही देतो। आज आपण मुंबईला आम्ही चाललो आहोत। कमीत कमी 150 ते 200 गाड्या आमच्या सोबत आहेत। ह्या अक्कलकोट, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहरामधल्या गाड्या आहेत। आम्हाला ह्याच्या पुढं जे गाड्या मिळणार कोंडीपासून तर तुफान गर्दी असणार आहे। आम्हाला सुद्धा रस्ता मिळेल का नाही सांगता येतं। आज आपण बघतो आरक्षणासाठी जे आपले लोक मराठा समाज ऊन वारा पाऊस ह्याची कुठली तमा न बाळगता तुफान संख्येने कालच्यापासून बघतो आपण। काल आपण बघितलं की जे जरांगे पाटलांसंग जे वादळ आहे ते वादळ कसं चाललंय त्या वादळात आम्ही समाविष्ट होण्यासाठी आम्ही सोलापूर शहरामधून ग्रामीण भागातून सर्व लोक या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी आम्ही आणि मुंबईला चाललोय। आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार येणार नाही। आमचे दलित बांधव, मुस्लिम बांधव जे आमच्या सोबत आहेत ते कायम आमच्या सोबत राहतील व त्यांनी सुद्धा आम्हाला जोपर्यंत तुम्ही आरक्षण घेऊन येत नाही तोपर्यंत तुमचा कायम पाठिंबा राहील असं आश्वासन दिलेलं। नियोजन कसं आहे? तुम्ही जेवणाचं काय? आता सर्वांच्या गाड्यामध्ये जेवणाची व्यवस्था सगळे हातरून पांघरून सगळं गोळ्या, औषध, पाणी सगळं आपल्या आपल्या गाडी घेतल्या। ॲम्ब्युलन्स एक सोबत आहे, आमच्या बाळाच्या पुढे आमच्या सोबत एक ॲम्ब्युलन्स सुद्धा येईल।
डॉक्टरांचं पथक सुद्धा आहे आमच्याकडे. ते डॉक्टरांना काय कोणाला लागलं काय झालं कुणा आजारी पडलं त्यासाठी एक डॉक्टराचं पथक सुद्धा आमच्यासोबत आहे. ॲम्ब्युलन्स आहे, पाण्याचे टँकर आहेत. म्हणजे सगळी व्यवस्था आम्ही सोबत केलेली आहे. आम्ही कुणा जीवांना तरी आमचे बांधव जे आहेत, दलित बांधव आहेत, मुस्लिम बांधव, ह्यांनी सुद्धा सर्वांनी त्याची आमची व्यवस्था केली. आम्ही मुंबईच्या रस्त्याने काल चाललो होतो, बाकी लोक आहेत, तर सर्व व्यवस्था आमची तिथे. आम्हाला कुठल्याही प्रकारचं काय कमी पडणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.